नमस्कार सगळ्यांना. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चणा डाळीची कापं कशी बनवायची ती. इथे मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे, 1 किलो साखर, 1 आणि अर्ध्या नारळाचं खोबरं घेतलेलं आहे, घी आणि वेलची पावडर घेतलेली आहे. ही मी पाव किलो चणा डाळ घेतलेली आहे, ती रात्रभर भिजवत ठेवलेली. आता ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता त्यात पाणी घालून घेते आणि मीठ घालून घेते. आता त्याच्या 2 शिट्ट्या काढून घेते. बघूया डाळ आपली चांगली शिजली आहे की नाही ते. डाळ आपली चांगली शिजलेली आहे. आता डाळीतलं पाणी सगळं काढून घेते. असं डाळीतलं सगळं पाणी काढून घेतलं पाहिजे. बघा, सगळं पाणी त्यातलं सेपरेट झालेलं आहे. आता डाळ मिक्सरच्या भांड्यात काढून घेते आणि बारीक वाटून घेते. त्यात पाण्याचा वापर करायचा नाही, पाण्याशिवाय डाळ वाटून घ्यायची. वाटलेली डाळ घालते. आता त्यात किसलेलं खोबरं घालून घेते आणि 1 किलो साखर घालते. आता हे सगळं मंद आचेवर शिजवून घेऊया. सगळं हळूहळू मिक्स करून घ्यायचं. आणि कढई दाटच घेतली पाहिजे, म्हणजे ते खाली लागणार नाही. बघा, त्यातील साखर विरघळली. गॅस लो फ्लेमवरच ठेवायची. गॅस हाय लो फ्लेम करत हे सुकून घेतलं पाहिजे सगळं मिश्रण आणि असं ढवळत राहायचं. बघा, चांगलं असं एकजीव झालेलं आहे. असं ढवळत राहायचं. अजून ते सुकलं पाहिजे. हा असा गोळा व्हायला पाहिजे. ढवळत राहिलं पाहिजे, नाही तर खाली लागतं ते. आता गोळा तयार झाला की नाही ते बघूया. हा असा चमचा घालून बघायचा. चमचा आपला उभा राहिला म्हणजे हे रेडी आहे. आता पाटाला असं तूप लावून घेते. सगळीकडे असं लावायचं ते. आता चण्या डाळीची कापं सेट करायला घेऊया. असं हे सगळं थापटून घेतलं पाहिजे. आता थोडा वेळ थंड करून घेतलं पाहिजे आणि थंड झाल्यावर ती अशी कापं त्याची कट करून घ्यायची.
हे सगळं थंड करून नाही घ्यायचं, जरा गरम असताना कापून घ्यायचं. एका बाजूने कापून झालेली आहे. आता आम्ही दुसऱ्या बाजूने कापून घ्यायची. बघू शकतात, आपली कापं इथे तयार आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.